राज्यभरातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे गिफ्ट द्यायचे ठरवल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिसते आहे। राज्यभरातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट महायुती सरकार देणार आहे। मित्रांनो, आज आहे दिनांक 3 जानेवारी आणि आजची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयीची पुढे आलेली आहे। मित्रांनो, नेहमी मिळणाऱ्या हप्त्यासोबतच मकर संक्रांतीचा गिफ्ट देखील जाहीर झालेला आहे। योजनेचा हप्ता आता 1,500चा राहणार की 2100 रुपये होणार? मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट काय मिळणार? सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। सोबतच लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वाच्या अपडेट्स देखील पुढे आलेले आहेत, त्या देखील आपण व्हिडिओत पुढे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे। अनेक लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा होती की महायुती सरकार निवडून आल्यानंतर लगेचच 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार। मात्र डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांचाच त्यांच्या खात्यात जमा झाला। पण नोंद घेण्यासारखी गोष्ट ही आहे की सरकारने आर्थिक संकल्प सादर करण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता 1,500 रुपयांच्या हिशोबानेच निधी मंजूर केला होता। मात्र आता नववर्षानिमित्त लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा करणार का, ह्याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे। मित्रांनो, जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार? आणि कोणत्या जिल्ह्यांना सर्वप्रथम निधीचे हस्तांतरण केले जाणार? कोणते 10 जिल्हे पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आले आहेत? ते सर्व काही आता आपण जाणून घेऊया। तसेच मित्रांनो, योजनेच्या निकषांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे। योजनेविषयी काही महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे। मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि ह्यामध्ये 10 जिल्हे आणि 7 बँका निवडण्यात आलेल्या आहेत। ते 10 जिल्हे कोणते आणि 7 बँका कोणत्या? ज्या बँकांमध्ये जानेवारी महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, ते लवकरच आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण शासकीय सर्व योजनांच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याच YouTube चॅनलवर सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीये। काही निकष सरकारने लावून दिले आहेत। ते निकष कोणते आणि कोणत्या निवडक महिला लाडकी बहीण योजनेकरिता पात्र ठरणार? कोणत्या महिलांना ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार? आता जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसोबतच घरकुल मिळवण्यासाठी पात्रता आणि अटी काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींना जर घरकुल हवे असेल तर महत्त्वाची कागदपत्रे कोणती, जे असल्याशिवाय त्यांना घरकुल मंजूर होणार नाही, ते देखील आपण व्हिडिओत जाणून घेऊया। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। तसेच हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत तुम्ही शेअर देखील करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला घरकुल मिळवायचे असेल, 1.5 ते 2 लाखांपर्यंत घरकुलासाठी तुम्हाला सरकारद्वारे अर्थसहाय्य हवे असेल तर सर्वात महत्त्वाची अट आणि पहिली अट म्हणजे तुमचं नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायलाच हवं। ज्या महिलांचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाव नसेल किंवा ज्या महिला ह्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नसेल आणि त्या कारणामुळे त्यांना जर वगळण्यात आलं असेल तर अशा सर्व महिलांना घरकुल काही मिळू शकणार नाही। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव असणे पुरेसं नाहीये। तुम्हाला ह्या योजनेचा कमीत कमी एक हप्ता तरी मिळायला हवा, म्हणजेच कमीत कमी 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेद्वारे जमा होणे अत्यावश्यक आहे। मित्रांनो, घरकुल मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेकरिता दुसरी एक महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या नावे 1 ते 2 गुंठे जमीन असायलाच हवी। आणि जर महिलेच्या नावे इतकी जमीन नसेल तर काय करावे हे देखील जाणून घ्या। यासाठी महिलेला एक संमतीपत्र सादर करावे लागेल। मित्रांनो, जर महिलेच्या नावे जमीन नसेल आणि तिच्या पतीच्या किंवा मुलाच्या नावे जमीन असेल तर अशा वेळी तिला एक संमतीपत्र सादर करावे लागणार आहे। 100 रुपयांचा बॉन्ड तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि त्यावर आम्ही घर बांधण्याकरिता संमती देतोय अशा प्रकारचा मजकूर त्यावर असावा। मित्रांनो, जर अशा प्रकारचे संमतीपत्र जर महिलेने सादर केले, जी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतील आहे, तरी देखील तिला घरकुल संमत केले जाणार आहे। मित्रांनो, ही आजच्या व्हिडिओमधील अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे, जी क्वचितच एखाद्या YouTube चॅनलने शेअर केली असेल। मित्रांनो, ह्या 2 अटी झाल्यानंतर तिसरी महत्त्वाची अट आहे की तुमचे उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। म्हणजेच तुमच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न जे वर्षाकाठी मोजले जाते ते 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे।
मित्रांनो, घरकुल मिळवण्याकरिता अर्ज देखील लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच ह्याकरिता लाडकी बहीण योजनेप्रमाणेच एक स्वतंत्र वेबसाईट देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत डिस्कस करूया. 6वा हप्ता वाटप झाला. डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. ज्या हप्त्याची महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या. 2100 रुपये जरी जमा झाले नसले तरी 1500 रुपये जमा करून महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लाडक्या बहिणींना अर्थसहाय्य करण्यास सुरुवात केलेली आहे. आता मित्रांनो, त्यानंतर 7व्या आणि 8व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे की कधी लाडक्या बहिणींना 7वा आणि 8वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. मित्रांनो, नुकतेच हाती आलेल्या नव्या रिपोर्टनुसार काही ठराविक जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 7वा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि 25 ते 30 लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ऑलरेडी जमा देखील झाले आहेत. मित्रांनो, महायुती सरकारने 10+5 अशा एकूण 15 जिल्ह्यांची निवड केली आहे. आज 10 जिल्ह्यांमध्ये तर उद्या 5 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे 2 दिवसांमध्ये 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे सर्वप्रथम वितरित केले जाणार आहेत. तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये ह्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वप्रथम ह्या 15 जिल्ह्यांबाबत जाणून घ्या ज्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील प्रथम 10 जिल्हे म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर. पुन्हा एकदा ह्या 10 जिल्ह्यांची नावे व्यवस्थित ऐकून घ्या. पहिला जिल्हा आहे नागपूर, दुसरा भंडारा, तिसरा गोंदिया, नंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर. मित्रांनो, ह्या 10 ठराविक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचा निधी वितरित झाल्यानंतर उद्या आणखी 5 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित केला जाणार आहे आणि हे 5 जिल्हे म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा आणि अकोला. पुन्हा एकदा नीट ह्या 5 जिल्ह्यांची नावे ऐका: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा आणि अकोला. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये ह्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, महायुती सरकारने ह्या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर तर केली आहेच, शिवाय 3 बँकांना त्यांनी प्राधान्य देखील दिले आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. मित्रांनो, ह्या 3 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला सर्वप्रथम योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाल्या तुम्हाला SMS द्वारे नोटिफिकेशन देखील मिळणार आहे. मित्रांनो, ह्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच पोस्टाची बँक आणि त्यानंतर तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर मित्रांनो, ह्या 3 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही. ह्या बँकांमध्ये अगदी वेळेत तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. मित्रांनो, ह्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे आणि जर ही काही सिलेक्टेड महत्त्वाची कामे तुम्ही अगोदरच करून ठेवली असतील तर मग तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाही. पहिली गोष्ट ही की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही. अनेक महिलांना प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकले नाही आणि त्यामागील कारण असे पुढे आले की त्यांच्या बँक खात्यापासून आधार कार्ड डिलिंक झाले. एका बँकेत अकाउंट असताना दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांची KYC त्या नवीन बँकेमध्ये झाली, ज्यामुळे जुन्या बँकेतील अकाउंटचे आधार कार्डाचे डिलिंक आपोआप झाले आणि ह्या एका गोष्टीमुळे त्यांचे DBT देखील डिसेबल झाले. DBT डिसेबल झाल्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारच्या शासकीय योजनांचा पैसा मिळू शकणार नाही. तेव्हा तुमच्या बँक अकाउंटचे आधार कार्ड सीडिंग झाले आहे की नाही, तुमचे DBT इनेबल आहे की नाही ह्याची एकदा पडताळणी करून घ्या. ही गोष्ट तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता किंवा एकदा बँकेत जाऊन ह्याबाबत खात्री करून घ्या. सोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँक अकाउंटचे स्टेटस हे ऍक्टिव्ह असले पाहिजे. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळू शकले नाही आणि त्यामागील एक महत्त्वाचे कारण असे पुढे आले की त्यांचे बँक स्टेटसच इनॅक्टिव्ह किंवा डिसेबल आहे. काही कारणास्तव त्यांचे बँक अकाउंट इनॅक्टिव्ह झालेले आहे. ते ऍक्टिव्ह आहे की नाही ह्याची देखील एकदा पडताळणी अवश्य करून घ्या. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर देखील पुढे आलेली आहे. ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एकतर घरकुल योजना आहेच, त्याशिवाय एक दुसरी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणींना शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे. ज्या महिला गरजू आहेत, ज्यांना स्वयंरोजगाराची आवश्यकता आहे, त्यांच्याकरिता शिलाई मशीनचे वाटप सरकारद्वारे केले जाणार आहे. आणि मित्रांनो, उद्या किंवा परवापासून ह्या योजनेसाठीचे अर्ज सुरू केले जाणार आहे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत ज्या महिलांचे नाव आहे केवळ त्याच महिला शिलाई मशीन योजनेकरिता पात्र आहेत. मित्रांनो, ह्या योजनेचे अर्ज जसे सुरू झाले तसंच त्याबाबतची अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर तुम्हाला देणार आहोत. तेव्हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा.
तसेच मित्रांनो, पहिल्या टप्प्याकरिता ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर जाणून घेतली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे निवडले जाणार त्याबाबत जाणून घ्यायची असेल तर आपले अपकमिंग व्हिडिओज नक्की बघाल. मित्रांनो, अनेक महिलांची अशी तक्रार होती. मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी अशी कमेंट केली आहे की त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता तर मिळाला, मात्र त्याबाबत मोबाईलवर कुठलीच सूचना त्यांना आली नाही. कुठल्याच प्रकारचा SMS ज्यात असे लिहिले असणार की 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर मित्रांनो, हे ह्या कारणामुळे घडलं की तुमच्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक नाहीये. आणि मित्रांनो, केवळ मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणे पुरेसे नाहीये. एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो की तुमच्या बँकेचे सगळे अपडेट्स, पैसे जमा झाले किंवा डिडक्ट झाले ह्याबाबतचे नोटिफिकेशन SMS द्वारे लगेचच तुम्हाला प्राप्त व्हावेत. तेव्हा ह्या प्रकारची सेटिंग किंवा ह्या प्रकारचा फॉर्म बँकेत जाऊन एकदा नक्की भरून घ्या. मित्रांनो, ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा डिडक्ट झाले ह्याबाबतचा SMS मोबाईलवर प्राप्त होईल. शिवाय विविध शासकीय योजनांचे पैसे तुमच्या खात्यात जसे जमा झाले त्याबाबत लगेचच SMS द्वारे तुम्हाला त्याबाबत कल्पना मिळेल. मित्रांनो, आतापर्यंत 6 महिन्यांचे एकूण 9,000 रुपये मॅक्झिमम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र आता जानेवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार ह्याबाबत राज्यातील तमाम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे. मात्र हा संभ्रम आदिती तटकरे, ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी दूर केला आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदिती तटकरे म्हणाल्या की जोपर्यंत महायुती सरकार अर्थसंकल्प सादर करणार नाही, म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना आधीप्रमाणेच 1,500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, मार्च महिन्यापर्यंतचा हप्ता तुम्हाला 1,500 रुपयांचाच मिळणार आहे. आणि मित्रांनो, नवीन अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याबाबत प्रस्ताव मांडला जाणार आहे. तेव्हा मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळेल. मित्रांनो, आय होप ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असणार. तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.